नागपूर येथे 4 मार्चला होणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसरात जागा देण्यात आली आहे। त्या विरोधात NSUI ने आंदोलन केले आहे। विद्यापीठ राजकीय सभेला जागा देऊन राजकारण करत असल्याचा NSUI चा आरोप आहे। तर 4 मार्च रोजी होणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला विरोध दर्शवण्यात येतोय। यावेळी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। विद्यापीठात विना परवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या बीट जमादार नंदकिशोर तिवारी नामक एका पोलिसाने एका व्यक्तीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली। ही मारहाण चक्क पोलीस स्टेशनच्या आत केली असून सदर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांकडून अशा प्रकारे अमानुष मारहाण होत असेल तर पोलीस रक्षक आहे की राक्षस असा प्रश्न आता विचारला जातोय। अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जोपर्यंत सरकार मराठा समाजाची असणारी सगळे सोयरेबाबत मागणीबाबत कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला। 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे। त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे। पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। तर नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ते खडका फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नेवासा ते संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता अतिशय खराब झालाय। बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे आणि या मार्गावर अनेक अपघात होत असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत जनावरांना सामूहिक गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण द्यावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी या मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी केले आहे। वर्ध्यातील लहादेवी शिवारात 6 मोरांचा मृत्यू झाला। आरवी वन परिक्षेत्रातील हा प्रकार असून मोरावर विषप्रयोग केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। 5 मोरांचा जागीच मृत्यू तर एका मोराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलाय। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यांनी FRP आणि इतर रक्कम थकवल्याच्या कारणावरून कारखान्यावर RRC ने कारवाई केली आणि या कारवाई अंतर्गत कारखाना विक्रीस काढण्यात आला। यासाठी खरेदीदारांकडून 10 मार्च पर्यंत ही निविदा मागवण्यात आली आहे। त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पुण्यात ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जप्त करण्यात आला। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून 2 कोटी किमतीचे 2 किलो MD ड्रग्ज हस्तगत केले आहेत। या प्रकरणी नमामी झा नामक हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती। मात्र या घटनेत धक्कादायक वळण आलंय। ज्या आरोपी झाकडे ड्रग्ज मिळाले तो पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलीस स्टेशनचे PSI पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ज्यावेळी या रस्त्याचे कॉन्क्रीट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते। मात्र सुदैवाने जीवितहानी टळली। हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला। हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष होऊन गेली। 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते रानजाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। निगडी येथील नियोजित महापौर निवासस्थानाच्या जागेत फुलं, फळं, भाज्या आणि बागा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात
देशी विदेशी फुलं, विविध प्रकारची फळं, त्याचबरोबर औषधी वनस्पती, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध कलाकृती, विविध प्रकारचे शोभेची झाडं, फुलं आदींचा समावेश आहे. मराठवाड्याच्या तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक असून आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाही. केवळ औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी पाणी राखीव करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. आता शिल्लक असलेले 26% पाणी हे जून अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 4 महिने वापरावं लागणार आहे. राज्यासह देशात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते. आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर जम्मू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. राज्यातील काही ठिकाणी आज पावसाची रिमझिम पाहायला मिळते. गेल्या 2 आठवड्यांपासून उन्हाचा पारा कमी जास्त होत असतानाच मराठवाड्यातील 6 जिल्ह्यात वादळी वारा आणि रिमझिम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 28 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संत्रा, मोसंबी आणि या फळबागांसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे शेतमालाचं नुकसान होऊ लागल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील शिवराई शिवारात ही दुर्घटना घडली आहे. या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहरालगत असलेल्या चिकलठाणा परिसरात देहविक्रीच्या अड्ड्यावर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 2 परप्रांतीय पीडितांसह 4 महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपी जीवन केसरसिंग जालवाल याच्या विरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्यात आली आहे. सध्या घाटीतील न्याय वैद्यक शास्त्र विभागात सकाळी 6 ते रात्री 6 असे 12 तास शवविच्छेदन केले जाते. अनेक वेळा मृत्यू झालेले रुग्ण बाहेर गावातील असतात, त्यामुळे नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी रात्रभर थांबावे लागते. या पार्श्वभूमीवर रात्री देखील शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये जरीमरी परिसरात आग लागली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान साधले. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदींना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वाराणसीतून मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगरमधून अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. गांधीनगरमधून शहा दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. पुणे मार्ग कामासाठी उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी मुसलमान तरुणीने 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सायकलवारी सुरू केली. मुंबई येथून शबनम शेख हिने सायकलवारीची सुरुवात केली. आतापर्यंत 2दा ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले असून पुढील ज्योतिर्लिंगासाठी इंदोरकडे प्रस्थान केले आहे. दिवसातून 70 ते 80 किलोमीटर सायकलने प्रवास करत सुमारे 6 महिन्यांमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. चंद्रपुरातून चांदना क्लब ग्राउंडवर 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत 3 दिवसीय ताडोबा महोत्सव साजरा करण्यात येतो. ताडोबा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री व ताडोबा ब्रँड एम्बेसेडर रवीना टंटन यांच्या हस्ते करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केली. तसंच बारामती बस स्थानक, पोलीस वसाहत, बरामपूर येथील पोलीस मुख्यालयाची पाहणी केली आहे. यावेळी पोलीस दलाला देण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांचं पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। प्रगट दिनाच्या आदल्या दिवशीपासूनच मोठ्या संख्येत भाविकांनी शेगावात गर्दी केली आहे। गणगणात बोतेच्या गजरात संत नगरीत भाविक मोठ्या संख्येत दाखल होत होते। तर भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेता मंदिर प्रशासनाकडून 2 दिवस गजानन महाराजांचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात झाली। यावर्षी जत्रोत्सव शनिवार 2 मार्च रोजी होतोय। तर या दिवशी एकूण 9 दर्शन रांगांद्वारे पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांची गर्दी जमायला लागली आहे। आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी दर्शन घेतलं। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख रवींद्र फाटक आदी उपस्थित होते। नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथे गेल्या 4 दिवसांपासून वसंत कांगोणे या शेतकऱ्याने बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी, दुधाला किमान 35 रुपये लिटर भाव मिळावा, तसेच पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा ही मागणी करत उपोषण सुरू केलेलं आहे। भीक नको पण आमच्या घामाचे मोल आम्हाला द्यावे ही मागणी करत 4 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ते खडका फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नेवासा ते संभाजीनगर महामार्गाला जोडणारा रस्ता खड्ड्यांमुळे खराब झाला असून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। या मार्गावर अनेक अपघात होत असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुचाकी चोरी करणारी एक टोळी पंढरपूर पोलिसांनी नुकतीच गजाआड केली। पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या टीमने ही कारवाई केली। यामधून 26 मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। यामध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासह 12 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीला गेल्याची नोंद असलेल्या मोटरसायकली पोलिसांना सापडल्या आहेत। वसईच्या नायगाव परिसरातील अमोलनगरमध्ये शाळेच्या बसने 2 चिमुरड्यांना धडक दिल्याची माहिती समोर येते। एका शाळेच्या बस चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या मुलींना धडक दिली। दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर येते। गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। 31 मे पर्यंत मागण्या मान्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत आश्वासन दिले आहे। तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा पूर्वपदावर झालेली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप पुकारला होता। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेले 2 दिवस शहर वाहतूक बस सेवा ठप्प होती। 2 महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला। उर्वरित एका महिन्याचे देखील पगार लवकर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे यांचा मुलगा सुनील आणि सून सुनंदा संचालक नामदेव कसकुरेला पोलिसांनी 5व्यांदा हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे। आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत 2022 ते 23 या एका वर्षात 48,85,72,000 रुपये हडपल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात 3रा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तिघांना गुरुवारी ताब्यात घेतलं आहे। गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करावयाची असल्याने शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तर रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। आगामी निवडणुकीत भाजपा अनेक सेलिब्रिटींना निवडणुकांच्या रिंगणात उतरवू शकते। यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचा समावेश असल्याचं सांगितलं जातं। युवराज सिंग पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो। याशिवाय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपाकडून चंदीगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल।